नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला करंट अफेअरचा जो टॉपिक आहे ते आत्ताच आपल्या 2 दिवसापूर्वी जो केंद्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे तो म्हणजेच MSP जी असेल खरीप क्रॉप्सची त्या हाईक केलेल्या आहेत म्हणजे वाढवलेल्या आहेत, त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे, त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या पिकामध्ये या इन्क्रीज झालेला आहे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत। तर पहिलं ते म्हणजेच MSP जी असेल जी आपण म्हणतो हमी भाव, तर तो हमी भाव नेमकी कोण जाहीर करतं याच्यापासून आपण सुरुवात करणार आहे। कधी सुरुवात झाली, कधी आणि कोणत्या क्रॉपला झाली, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहेत। पहिलं म्हणजे ही MSP जी असेल तर ही MSP नेमकी कोण इथं जाहीर करतं किंवा कोण अप्रूव्हल देतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं पाहिजेत। तर याच्यातला जो पहिला प्रश्न जो असेल ही जी MSP जाहीर केली जाते, ही MSP ला अप्रूव्हल कोण देतं, तर अप्रूव्हल देण्याचं काम हे कोणाचं असतं, तर हे असते कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स हे काय करत असते, ते अप्रूव्हल देण्याचं काम करत असते। पण हे ठरवतं कोण, यांना रिकमेंड करण्याचं काम कोणाचं असते, तर यांना रिकमेंड करण्याचं जे काम असेल ते काम कोणाचं असते, तर ते काम जे असेल ते असते कमिशन ऑफ ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइस म्हणजे CSCP यांचं काय काम असते, रिकमेंड करण्याचं काम असते। पण रिकमेंड केल्यानंतर ते आपल्याला लागू करायचं की नाही करायचं, या सगळ्या गोष्टी कोणाच्या हातात असतात, कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स ज्यांच्यातर्फे अप्रूव्हल दिलं जाणार आहे त्यांच्याकडे सगळा अधिकार आहे की जे रिकमेंड केलेल्या ज्या प्राइसेस असतील त्या लागू करायच्या की नाही करायच्या। हे जे CEA जे असेल म्हणजेच कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स याचे चेअरमन म्हणजे जे अध्यक्ष असतात ते कोण असतात, तर आपले जे देशाचे पंतप्रधान असतील ते त्याचे काय असतात, इथंच चेअरमन असतात या वर्षीच्या कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्सने जे MSP जाहीर केल्यात ते MSP 14 खरीप क्रॉप्ससाठी जाहीर केलेले आहेत 2025-26 साठी या सीझनसाठी 2025-26 साठी जे काही खरीप क्रॉप्स असतील त्याच्यातले 14 क्रॉप्ससाठी ह्या MSP जाहीर केलेल्या आहेत आता याच्यामध्ये नेमकी ही जी MSP असेल ही MSP नेमकी काय सांगते किंवा याचा MSP म्हणजे नेमकी काय असतं, तर MSP म्हणजेच ती तुमची मिनिमम सपोर्ट जी प्राइस असते, तर याच्यामध्ये एक फार्मरला गॅरंटी दिली जाते कारण होतं असं क्लायमेटमुळे असेल, त्याच्यानंतर तुमचे डिसीजेस असेल, पेस्ट असेल, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे त्याचं जर एखाद्या वेळेस पिकांमध्ये जर लॉस जर झाला, त्याला जर समजा कमीत कमी तेवढे तरी पैसे त्याला भेटले पाहिजे, या दृष्टीने एक गॅरंटी म्हणून त्याला काय केलं जातं, ही MSP दिली जाते। ही MSP दिली जाते म्हणजेच याला आपण म्हणू शकतो मिनिमम गॅरंटी प्राइस जी की गव्हर्नमेंट करून फार्मरला दिली जाते त्या पर्टिक्युलर क्रॉपसाठी जर एखाद्या वेळेस होतं असं की मार्केटमधले अचानक ते प्राइस जर काय होते फॉल होतात म्हणजे डाऊन होतात, त्याच्यामुळे शेतकऱ्याला पाहिजे तेवढा निदान त्याचा खर्चसुद्धा निघत नाही, मग अशा टायमिंगला आपल्याला त्या शेतकऱ्याला काहीतरी मदत करायची असते, म्हणून गव्हर्नमेंटने हे मिनिमम सपोर्ट प्राइस जे असेल ते इथं आणलेलं आहे मग ही डिटरमाइन कोण करतं की ही नेमकी जे किती द्यायची काय द्यायची हे सरकारला रिकमेंड करणारं कोण आहे, तर याच्यावर प्रश्न असतो, तर ते म्हणजेच कोण आहे, कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइस म्हणजे CSCP हे काय करत असते, सरकारला रिकमेंड करत असते। ही जी कमिटी असेल ही काय करते, त्यांना कमिशन असेल सरकारला सांगते की या क्रॉपला कॉस्ट ऑफ कल्टिवेशन एवढं एवढं येतं, याच्यावरती एवढा आपल्याला त्याला पैसे द्यावं लागतील, हे सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंटला सांगितल्या जातात। पण गव्हर्नमेंट मी सांगितल्याप्रमाणे गव्हर्नमेंटला ते लागू करायचं की नाही करायचं, यांनी जर रिकमेंडेशन दिलं पण ते लागू करायचं की नाही करायचं हे सगळं हातात कोणाचं असतं, गव्हर्नमेंटचं असतं। त्यांना जर वाटलं हे लागू करायला पाहिजे तर करतील, त्यांना वाटलं नाही करायला पाहिजे तर ते करणार नाहीत, हे लक्षात ठेवा। हे अप्रूव्हल देण्याचं काम कोणाचं असते, कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स असते। 2 प्रश्न इथं तयार होतात, ते म्हणजेच यांना रिकमेंड कोण करतं आणि त्याच्यानंतर अप्रूव्हल कोण देतं त्याच्या पुढं ते म्हणजे ही MSP आली कधी, मग MSPची जी गरज आहे ती नेमकी सुरुवात झाली कधीपासून, तर याची सुरुवात जी झाली 1966-67ला ज्यावेळेस आपलं ग्रीन रिव्होल्यूशन झालं त्याच्यामध्येच आपण काय केलं आहे, ही MSP तिथं जाहीर केली पर्टिक्युलरली 2 क्रॉपसाठी पहिल्यांदा होती, ती म्हणजे व्हीट आणि त्याच्यानंतर तुमचं राईस किंवा त्याला तुम्ही पॅडी म्हणू शकता। म्हणजे ज्याच्यामध्ये ग्रीन रिव्होल्यूशनची सुरुवात झाली त्याच क्रॉपला स्टार्टिंगला MSP देण्याची सुद्धा सुरुवात केलेली 1966-67ला ही MSPची सुरुवात झाली ग्रीन रिव्होल्यूशनच्या टायमिंगला मग ही MSP जी असेल याचं कॅल्क्युलेशनची मेथड कशी कॅल्क्युलेट केली जाते, तर याच्यासाठी फॉर्म्युले आहेत ते म्हणजेच A2 +
एफ एल जे आत्ता सध्या फॉर्म्युला वापरला जातो पा, हे A2+FL या फॉर्म्युलानुसार ही काय होते, कॅल्क्युलेट होते पा. आता मग A2 काय आहे, तर A2 जे असेल ते म्हणजेच तुमचं जे काही तुमचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असेल, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही इन्सेक्टिसाईड आणण्यासाठी पैसे खर्च केले असतील, सीड आणण्यासाठी पैसे खर्च केले असतील, लेबर लावण्यासाठी पैसे खर्च, बाहेरचे लेबर लावण्यासाठी तुम्ही खर्च केले असतील पैसे, हे सगळे पैसे हे A2 व्हॅल्यूमध्ये येतात पा. A2 व्हॅल्यूमध्ये ते कॅल्क्युलेट होतात. मग FL म्हणजे काय, तर FL म्हणजे फॅमिली लेबर. FL म्हणजे काय, फॅमिली लेबर. जे काय आता कधी कधी होतं काय पा, आपल्या घरी बाहेरचे पण कामगार असतात, बाहेरचे पण लेबर आपण लावलेले असतात, 400 रुपये 500 रुपये रोजाने आपण ते लेबर लावलेले असतात. पण आपले त्याच्याबरोबर त्या लेबर बरोबर आपले आईवडील किंवा आपल्या घरातले लोक सुद्धा काम करत असतात. परंतु ज्यावेळेस आपण पैसे देतो त्यांना 400 रुपये रोजाने, त्यावेळेस आपण फॅमिली लेबरचे पैसे पकडतो का, नाही देत. फॅमिली लेबरला पैसे देतोत का, आपण नाही देत. पण ते हिशोबात धरले जातात की नाही जातात, हिशोबात धरले जातात. मग ते फॅमिली लेबरचे सुद्धा पैसे इथं धरले जातात, म्हणजेच तुमचं FL आहे पा. A2+FL याच्या बेसिसवर सध्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करत असते, MSP इथं कॅल्क्युलेट करत असते. आता इथं प्रॉब्लेम असे की एक C2 एक व्हॅल्यू आहे पा, याला एक बेंचमार्क म्हणून पकडलेलं आहे गव्हर्नमेंटने. परंतु हे लागू जे असेल ते स्वामीनाथन सरांनी जो फॉर्म्युला दिलेला आहे ते ह्या C2 व्हॅल्यू ॲड करा असं त्यांचं म्हणणं आहे. C2 व्हॅल्यू काय आहे, तर C2 व्हॅल्यू म्हणजेच तुमच्याकडे जी असणारी जमीन असेल, ती तुमच्याकडे असलेली जी जमीन असेल तिला जर रेंटने दिलं तर त्याच्यातून किती रेंट भेटू शकतो ते सुद्धा त्याच्यात धरा, असं त्यांच्या C2 व्हॅल्यूमध्ये. किंवा तुम्ही जे वापरलेले तुमचे स्वतःचे मशीन्स असतील, स्वतःचे जे मशीन्स असतील ते मशीन्स जे, समजा माझ्याकडे एक ट्रॅक्टर आहे, तो ट्रॅक्टर जर समजा मी बाहेरच्या एका दिवसासाठी कामाला पाठवलं, नांगरायला पाठवलं, त्याला 500 रुपये समजा रोज जर भेटत असेल आणि तोच जर माझ्या स्वतःच्या फॅमिलीसाठी मी वापरला तर ते 500 रुपये सुद्धा त्या एका दिवसाचे कॅल्क्युलेट करा असं C2 व्हॅल्यू सांगते. असं काय सांगते, C2 व्हॅल्यू सांगते. पण हे स्वामीनाथन सरांच्या फॉर्म्युलामध्ये आहे. पण सध्या A2+FL याच फॉर्म्युल्यानुसार इथं काय केलं जाते, MSP जाहीर केली जाते. आणि याच्यामध्ये 50% तुम्हाला मार्जिन, म्हणजे ही जी व्हॅल्यू येईल त्याच्यापेक्षा 50% व्हॅल्यू तुम्हाला तिथं जास्त दिली जाते, जास्त दिली जाते. फॉर एक्झाम्पल आपण जर समजायचं जर म्हटलं तर पा, तुमचा जे A2 व्हॅल्यू असेल म्हणजे तुमचं सीड्स असेल, त्याच्यानंतर इरिगेशन्स असेल, लेबर, बाहेरचे लेबर जे असतील, याच्या सगळ्यांसाठी 1000 रुपये खर्च येतो असं आपण धरू, 1000 रुपये खर्च येतो. त्याच्यामध्ये हे झालं तुमचे A2 व्हॅल्यू, की याच्या तुमच्या सीड्स आणण्यापासून तुमचं पाणी वगैरे सगळं देण्यासाठी 1000 रुपये तुम्हाला खर्च आला. त्याच्यानंतर तुमचे फॅमिली लेबर पण तिथं काम करत होते, फॅमिली लेबर पण काम करत होते, त्यांचे एक 200-300 रुपये धरा. समजा त्या 1000मध्ये आपण जर समजा त्या फॅमिली लेबरचे 200 रुपये धरले, किती किंमत झाली, 1200 रुपये किंमत झाली, 1200 रुपये किंमत झाली. आणि त्याच्यात जर C2 जर ॲड जर केलं, C2 म्हणजेच तुम्ही जर तुमच्या घरचं ट्रॅक्टर तुमच्या स्वतःच्या जमिनीमध्ये जर लावलं तर तुम्ही ते पैसे स्वतःला घेतात का, 500 रुपये जर होत असेल तर घेतात का, नाही घेत. पण ते हिशोबात धरावं लागतील, हिशोबात धरावं लागतील. जर समजा त्याचा 300 रुपये जर आलं, अशी टोटल तुमची किती झाली, 1500 रुपये. ॲज पर द C2 जर त्याच्यात ॲड केलं तर MSP कशी ठरते हे तुम्हाला मी सांगतोय. टोटल व्हॅल्यू किती झाली, 1500 रुपये. मग त्या क्रॉपला 1500 रुपयाची MSP द्यायची का, म्हणजे जेवढा खर्च आला तेवढेच पैसे द्यायचे का, तर नाही. याच्यामध्ये 50% म्हणजेच तुमचं हे आलेल्या खर्चाच्या 50% किती झाले, जे काय तुमचे 1500चे जे होत असतील, किती होते 750 रुपये, ते त्याच्यात ॲड केले जातील आणि टोटल तुमची किती होईल, 1500 आणि 750, म्हणजेच तुमची 8 आणि 5 13, हे तुमचे किती झाले 0. 1500 आणि 700 तुमचे 2200, 2200 आणि 50, 2250 रुपये तुमची MSP ठरली. असं तिथं कॅल्क्युलेशन असतं. हे कॅल्क्युलेशन MSP ठरवताना केलं जातं पा. तर हे A2+FL नुसार आत्ता सध्याच्या घडीला आहे MSP जी जाहीर केली जाते ते या फॉर्म्युलानुसार केली जाते. C2 नुसार एक बेंचमार्क पकडला जातो, तर एवढी तरी निदान त्यांना भेटली पाहिजे. जर त्याच्यापेक्षा कमी म्हणजे C2 त्याच्यामध्ये ॲड केला जाईल पा. तर ही बेंचमार्क म्हणून पकडली जाते पा. त्याच्यानंतर पा, मग असे किती क्रॉप्सला ही MSP दिली जाते प्रश्न विचारला जातो. तर हे असे तुमचे 23 आहेत, पण याच्यातले 22+1 असं आपण धरतो. 22 जे क्रॉप असेल यांना MSP आणि एक जे क्रॉप असेल तुमचं शुगर केन, याला सुद्धा एक हमी भाव दिला जातो. परंतु ती MSP न देता FRP दिली जाते. याच्यावर एक सेपरेट लेक्चर घेईल पा, FRP काय असते, कसे असते, काय नाही. तर FRP त्याला शुगर केनला दिली जाते. असे तुमचे 22+1 हे पा.
तर या 22 मधले जे 14 क्रॉप असतील ते खरीप क्रॉप्स असतील पा. 14 क्रॉप कोणते आहेत? खरीप क्रॉप्स आहेत. आणि राहिलेले जे 6 क्रॉप्स असतील पा, हे 6 क्रॉप्स तुमचे रब्बी आहे. आणि राहिले 2, 14 आणि 6 20 आणि त्याच्यानंतर 2 म्हणजे हे कमर्शियल क्रॉप आहेत पा. असे तुमचे 22 क्रॉपला इथं काय केलं जातं? MSPच्या अंडरमध्ये कव्हर तिथं केलं जातं पा. दुसरं याचे फीचर्स काय? ही जी MSP जाहीर होते याचे फीचर्स काय? पहिलं म्हणजेच ही वर्षातून 2दा अनाऊन्स होते, एक खरीप सीझनला आणि एक रब्बी सीझनला, हे एक लक्षात ठेवा. दुसरं महत्त्वाची गोष्ट ते म्हणजेच प्रिव्हेंट्स एक्सप्लॉयटेशन. म्हणजे इथं होतं काय? आपण शेतकऱ्याला एक मिनिमम गॅरंटी प्राईस इथं जाहीर करत असतो. याच्यामुळे होतं असं की जर समजा एखाद्या वेळेस एखाद्या क्रॉपची अचानक व्हॅल्यू जर कमी झाली, डिमांड आणि सप्लायवरती या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात, जर समजा अचानक व्हॅल्यू जर कमी झाली तर निदान त्याला तेवढे पैसे तरी भेटतील याची एक मिनिमम गॅरंटी आपण देत असतो पा. दुसरं एनकरेज क्रॉप डायव्हर्सिफिकेशन. याच्यामध्ये होतं असं की तुम्ही आता जवळपास 22 क्रॉप्सला तिथं MSP. आता माहिती आहे आपल्याला की आपण काय करतो सध्या आत्ताचं जर गव्हर्नमेंटचं जर समजा कल जर पाहिला तुम्ही तर हा पल्सेसच्या बाजूने दिसतोय पा. तर सरकारला वाटतंय जास्तीत जास्त सिरियलचं प्रोडक्शन होतंय, पण जर आपण पल्सेसची जर MSP जर वाढली तर शेतकरी लोक पल्सेसला जास्तीत जास्त काय करतील? इथं सोईंग करतील पा किंवा ग्रो करतील. याच्यामुळे पल्सेसचं उत्पन्न वाढेल आणि पल्सेसचं जर उत्पन्न वाढलं तर डायरेक्टली तिथं क्रॉप डायव्हर्सिफिकेशन आपल्याला झालेलं दिसेल. म्हणजे एकच क्रॉप तुम्ही लावत होते, परंतु आता तुम्हाला माहिती आहे की जे क्रॉप कंटिन्यू लावतात त्याचा थोडा भाव कमी दिला आहे, म्हणजे MSP कमी दिली, आणि दुसऱ्या क्रॉपला MSP जास्त दिली. मग ज्याला MSP जास्त आहे तिथं क्रॉप लावलं जाईल. म्हणजेच इथं काय करतोय? क्रॉप डायव्हर्सिफिकेशनला एनकरेज केलेलं आपल्याला दिसतं. दुसरं जे 2018-19 नुसार जी MSP असेल पा बजेटमध्ये 5 टाइम्स ऑफ ए कॉस्ट ऑफ प्रोडक्शन हे आपले द्यायचं ठरलेलं आहे पा. प्रमोट्स न्यूट्रिशनल क्रॉप्स. या MSPमुळे असं पण होतं की आता जसं की आपण पल्सेसला थोडंसं जास्त प्रमाणात इथं महत्त्व देतोय, तर याच्यामुळे होतं असं की जे न्यूट्रिशनल व्हॅल्यू असेल त्याचासुद्धा इथं काय केला जातो? विचार केला जातो MSP देत असताना पा. तर असे हे सगळे फीचर्स आहेत MSPच्या बाबतीत. आणि या वर्षीचं जे काही MSP असेल ते हा सगळा टेबल आहे पा. आता याच्यामध्ये प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे विचारले जाऊ शकतात. जसं की जे 14 तुमचे जे क्रॉप्स दिसतात पा, हे सगळे जे तुमचे 16 जे क्रॉप्स आहेत या सगळे 16 क्रॉप्सला जे काय तुम्हाला MSP जाहीर केली 2025-26ला ती सगळी MSP इथं दिली पा. की याच्यामध्ये पॅडी जे असेल त्याला 2369 आहे, पॅडी त्याच्यामध्ये ग्रेड ए जर असेल 2389 आहे, जवार असेल 3699, असे सगळे क्रॉप्स दिलेले आहेत. तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं? लक्षात ठेवा की मागच्या वर्षीची जी MSP असेल 2024-25ची त्या MSP नुसार आणि आत्ताची MSP जी असेल याच्यामधला डिफरन्स म्हणजे कितीनी MSP वाढवली असा सुद्धा तिथं प्रश्न असतो. म्हणजे हा कॉलमसुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर MSP 2024-25ची हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यामध्ये डिफरन्स जो पडला आहे इन्क्रीज कितीनी झाले ते सुद्धा आपल्याला कॉलम महत्त्वाचा आहे. तुम्हाला पर्सेंटेजमध्ये विचारलं तर हा कॉलम आहे, परंतु निदान हे 3 कॉलम तरी तुमचे व्यवस्थित लक्षात असले पाहिजेत, कारण याच्यावरती प्रश्न तिथं विचारला जातो पा. तर आज जो टॉपिक असेल याचा शेवटचा पार्ट आपण प्रश्नाने करत असतो. आजचा जो प्रश्न आहे पा तो प्रश्न आहे इन विच ऑफ द फॉलोइंग खरीप क्रॉप्स हायेस्ट इन्क्रीज इन MSP इन टर्म्स ऑफ ए रुपीज पर क्विंटल फॉर 2025-26 ॲज कम्पेअर्ड टू प्रिव्हियस इयर. 2025-26 मध्ये सगळ्यात हायेस्ट इन्क्रीज झालेली MSP कोणता असं क्रॉप खरीप क्रॉप की ज्याच्यामध्ये सगळ्यात हायेस्ट MSP इन्क्रीज झालेले आपल्याला दिसते ॲज कम्पेअर्ड टू प्रिव्हियस इयर. त्याचं ऑप्शन आहे सिसॅमम, रागी, कॉटन, नायझर सीड आणि ग्राउंडनट. तर हे जे ऑप्शन्स असेल याच्यापैकी जे कोणतं उत्तर असेल ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे पा. तर असेच नवीन नवीन जे व्हिडिओ असतील पा, तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह असे जर करंट अफेअर्सचे ॲग्रिकल्चरचे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा पा. आणि त्याच्यानंतर ह्याचं जे कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. ठीक आहे, तर आपण इथं थांबूया. धन्यवाद. थँक्यू.